मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे। सरकारने अद्याप कुठलीही दखल घेतली नाही। मराठा समाज आक्रमक भूमिका घेण्याच्या मार्गावर आहे। राज्यभरातून मराठा बांधव मोठ्या संख्येने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला भेट देत आहेत। आमचे प्रतिनिधी किशोर शिरसाट यांनी मराठा बांधवांशी बातचीत केली आहे। सरकारने आणखी त्याची दखल घेतलेली नाही। आज तीन पत्रकार परिषद देखील आज फडणवीस यांनी सांगितलेलं आहे, जर कधी आरक्षणाचे मुद्दे जर तुमच्याच्याने होत नसेल तर ते आम्हाला स्पष्ट सांगा असं देखील सांगितलेलं। माझ्यासोबत काही या ठिकाणी बांधव आलेले राज्यातले, काय सांगसाल तुम्ही, कुठून आलेले आहे, काय विषय? जय जिजाऊ, आम्ही पश्चिम महाराष्ट्रातून सांगली जिल्ह्यातून आलो आहोत। गेले 5 दिवस झालं आरक्षण योद्धा मनोजदादा जरांगे जे गरजवंत मराठ्यांसाठी सातत्यानं गेले 2 वर्ष झालं हे 7वं उपोषण चालू आहे आणि हे गेंड्याच्या कातडीचं सरकार साधं दखल सुद्धा घेतलेली नाही। आज शेकडो बांधव या ठिकाणी मंडपात दादांचे खरे मावळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत आणि तिथं परिस्थिती नाहीये, वास्तवात कुठलीही सोयी सुविधा इथं उपलब्ध नाहीये। सरकारला हे सरकार खरं तर माणसांसाठी असतं, माणसांसाठी काम करायचं असतं। जनसामान्यातनं निवडून आलेलं सरकार नवीनच आहे आणि यांनी मात्र सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडलेलं आहे। कुठली इथं सोयी सुविधा नाहीये। तात्काळ एखाद्या तब्येत खालावली तरी तेवढी सुविधा इथं उपलब्ध नाहीये। साधारणतः 1 किलोमीटरवर बॅरिकेड लावून पोलिसांनी गाड्या अडवलेल्या आहेत, त्यामुळे जाण्या येण्याचे बांधवांना त्रास होत आहे। माझी सरकारला परत एकदा नम्र विनंती आहे, आदरणीय दादांनी मराठा समाज एकत्र केलेला आहे आणि गरजवंत मराठ्यांना जर असं वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न करत असाल तर हा क्रांतिकारकांची, साधू संतांची महाराष्ट्र भूमी आहे, याची तुम्हाला फार मोठी किंमत मोजावी लागेल। आजपर्यंत अनेक निवडणुका सामोरे गेलात, त्यात तुम्ही निवडून आलात, सत्तेवर आलात, पण सर्वसामान्यांचं काम व्हावं अशी दादांनी तुम्हाला वेळोवेळी संधी दिली, सातत्याने वेळ दिली, बदल घेतला, वेळ मागून घेतला तुम्ही, मात्र मराठा समाजाच्या पदरात काही पडलेलं नाही। त्यामुळे समाज नैराश्य झालेला आहे आणि हा तरुण वर्ग जो नैराश्यातून जर उठला तर सरकारला पळताभुई थोडी होईल। त्यामुळं सरकारनं आता 5 वाजेपर्यंत दादांची तब्येत नाजूक झालेली आहे, कोणताही निर्णय त्यांनी कुठलाही प्रतिनिधी पाठवून निर्णय घ्यावा, निर्णय द्यावा, हीच आम्ही पश्चिम महाराष्ट्रातनं इथं उपस्थित राहून दादांना विनंती करतोय की उपोषण सोडावं, कुठल्याही तब्येतीला त्यांनी काळजी घ्यावी, हीच आमची त्यांच्याकडे मागणी आहे आणि सरकारला इशारा आहे की दादांच्या उपोषणाची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी या ठिकाणी राजकीय मंडळी मोठ्या प्रमाणात याकडे रिंग लागत होती, परंतु जशी विधानसभा निवडणूक झाली त्यानंतर एकही राजकीय पुढारी याकडे येऊन बघायला तयार नाही। आज 5वा दिवस होतोय, रात्री उलट्या झाल्या, तब्येत खालावती। अशा परिस्थितीत जर राज्य सरकार शिष्टमंडळ पाठवून जर कधी एक गांभीर्याने घेत नसेल तर सरकारला तुम्ही काय सांगा? आता विधानसभा निवडणूक झालेली आहे, त्यामुळे आता सगळ्या नेत्यांची गरज ही संपलेली आहे। आता लहान मुलांना सुद्धा समजते की नेत्यांचं काय झालं, त्यामुळं आमची दादांना खूप मनापासून एक विनंती आहे की दादांमुळं मराठा समाज एक झाला, दादांच्या मागं आज समाज एकटा उभा आहे। आज दादांची आम्हाला खूप गरज आहे, आपल्या पूर्ण समाजाला दादांची गरज आहे। त्यामुळे दादांनी स्वतःच्या शरीराचा हाल करून घेऊ नये। उपोषण हे वेगळ्या पद्धतीने पण होऊ शकतं आणि हे गेंड्याच्या कातडीचं जे सरकार आहे हे ऍक्च्युली तर हे आपलं सरकार नव्हेच, हे पुरोगामांचं, आपल्या जनसामान्यांचं हे सरकार नाहीच आहे। त्यामुळं वेगळ्या पद्धतीने उपोषण दादांनी करावं असं आमची विनंती। या ठिकाणी 200 या ठिकाणी मराठा बांधव उपोषणाला बसले, त्यांची तब्येत देखील खालावत आहे। अशा परिस्थितीत या ठिकाणी जिल्ह्याचा कलेक्टर, जिल्हाधिकारी कार्यालय देखील या ठिकाणी गांभीर्याने गेंड्याचं कातड्याचं सरकार आहे, त्यामुळे त्यांना माणसांची कणव आहे। दादा आता 5 दिवस झाले उपोषण करत आहेत, त्याची जराही दखल या शासनाने घेतली नाही। त्या शासनाचा मी निषेध करतो या ठिकाणी आणि आमच्या दादांच्या तब्येतीची हे करून त्यांनी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा। हे सरकार गेंड्याचं कातडीचं सरकार आहे, या ठिकाणी सरकार कोणतेही निर्णय घेत नाही। मनोज जरांगे पाटील हे सातत्याने मराठासाठी उपोषण करतात, आरक्षणाची मागणी करतात, परंतु सरकारचे जशी त्यांची विधानसभाच्या निवडणूक झाल्या, स्वार्थ साधल्या गेल्या, त्यानंतर समाजाला आता कुठेतरी दुर्लक्षित करायचं आणि आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम सरकार करते। मी किशोर शिरसाट, अंतरवाली सराठी, जालना। प्रतिनिधी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, जालना।